शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 22 जागा लढवल्या जाणार असून 18 उमेदवार जाहीर करण्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। सध्या 3 तिघाडा झाल्यामुळे जागा वाटपाचा तिढा दिवसेंदिवस वाढत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोकसभेच्या एकूण 22 जागा लढवण्याचं ठरलं असून त्यापैकी 18 उमेदवार घोषित झालेत। सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये संघर्ष होत असतानाच कोल्हापूरची जागा आम्ही सोडली, तुम्हीही सांगलीची सोडा, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, याप्रमाणे तिघे खांद्याला खांदा लावून लढू आणि या हुकुमशाहीला गाडू, असा निर्धार महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांच्या चर्चेच्या माध्यमातून होताना दिसतोय। प्रकाश जाधव हे दोन तर आहेतच आधीचे, कृपाल तुमाणे, ही जागा आम्ही सातत्याने लढतोय आणि जिंकतोय। कोणाबरोबर जिंकतोय कोणाबरोबर लढतोय हा प्रश्न नाही, ती सिटिंग जागा आहे। त्या जागेवर काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला, त्याच्यावरती आम्ही कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही, कारण चर्चेतून तो प्रश्न सुटला होता। त्या बदलामध्ये आम्ही ईशान्य मुंबई जागा लढू असं त्यांना सांगितलं। त्याच्यामुळे असं काय मला वाटत नाही तिढा आहे किंवा काय। आम्ही सांगितलं असं रामटेक तुम्ही कसे काय जाहीर केलेत, कोणी नाही। महाविकास आघाडीमध्ये हे झालेले निर्णय आहेत आणि ते आम्ही एकत्रित जाहीर करतो। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगलीत जाऊन त्यांनी सगळ्यात पहिली मोठी प्रचार सभा घेतली मिरजेत, आणि मिरजच्या प्रचंड सभेत त्यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली। पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे जागा नाही। शिवसेना हा मोठा पक्ष, कोल्हापुरी आमची हक्काची जागा होती, तिथे आम्ही साधारण 30 वर्षे ती जागा आम्ही लढतो आहोत। यावेळेला ती सिटिंग जागा होती, पण छत्रपती शाहू महाराजांचं नाव पुढे आल्यावर आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर लढतायत असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही त्याच्यामध्ये कोणताही वादविवाद न करता आम्ही ती जागा काँग्रेससाठी सोडली, कारण महाविकास आघाडीचा निर्णय होता। हातकलंगणेवर चर्चा सुरू आहे राजू शेट्टी यांच्याशी, त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे एखादी जागा असावी आणि सगळ्यांनी मिळून त्या जागेवरती विजय मिळवावा अशी आमची भूमिका आहे, आणि त्यानुसार सांगलीची जागेची आम्ही मागणी केली। आणि मला असं वाटतं तो विषय संपलेला आहे ना। जळगाव आहे, पालघर आहे, कल्याण डोंबिवली आहे, त्यानंतर मुंबई उत्तर आहे, आहेत ना ही नावं, ह्याच्यावरती चर्चा होईल। आता संपत आलेली आहे, उमेदवार निश्चित झालेले आहेत। दुसरी यादी आम्ही आज उद्याकडेच जाहीर करू।